अगस्तीला मिळालेल्या कर्जाचा काटकसरीने सदुपयोग करावा, माकपचा आग्रह। अगस्ती सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारच्या वतीने 94 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे। अगस्तींच्या सत्ताधाऱ्यांनी हे कर्ज अत्यंत काटकसरीने, भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने व अगस्ती कारखाना कर्जमुक्तीकडे कसा जाईल या दृष्टिकोनातून वापरावे अशी अपेक्षा तालुक्यातील जनता बाळगून आहे। अगस्ती कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पेमेंटचे काही देणे बाकी आहे, त्याचप्रमाणे कामगारांची देणी व थकलेले पगार देणे बाकी आहे। अगस्तींचे संचालक मंडळाने कामगार व शेतकऱ्यांची देणी द्यावीत व उरलेली मोठी रक्कम यापूर्वी घेतलेले अल्पमुदतीचे व मोठ्या व्याजदराचे कर्ज फेडण्यासाठी वापरावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा करत आहेत। अगस्ती चालवणाऱ्यांनी अगदी सचोटीने, भ्रष्टाचारमुक्त व काटकसरीने कारभार करून कारखाना कर्जमुक्तीकडे न्यावा, मिळालेल्या कर्जाची पै न पै अत्यंत विचारपूर्वक व काळजीने वापरावी असे आवाहन माकप करत आहे। डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, गणेश ताजने आदींच्या वतीने माकपचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी अधिक माहिती दिली। अगस्ती सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून 94 कोटी रुपयाचं कर्ज नुकतंच प्राप्त झालेलं आहे। हे कर्ज अगस्ती सहकारी कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी अत्यंत काटकसरीनं, पै ना पै ही सत्कारणी लागेल अशा दृष्टिकोनातून भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने आणि कारखाना कशा प्रकारे कर्जमुक्त होईल यासाठी वापरावं अशी अपेक्षा तालुक्यातील जनता बाळगून आहे। हे कर्ज घेण्याचा विषय जेव्हा आला तेव्हा देऊ घातलेलं कर्ज हे 94 कोटीचं दीर्घ मुदतीचं आणि अल्प व्याजदराचं कर्ज आहे। हे कर्ज आपण यापूर्वी घेतलेल्या अल्प मुदतीचं आणि दीर्घ व्याजदराचं कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं। आज कामगार आणि शेतकऱ्यांची मोठी देणी अद्यापही देणं बाकी आहे। येऊ घातलेल्या सगळ्या कर्जामधून, त्या रकमेमधून कामगारांचे सर्व पगार, त्यांची सगळी देणी आणि शेतकऱ्यांचे सुद्धा ऊसाचे सगळे पेमेंट आणि देणे हे संचालक मंडळाने तातडीने द्यावेत आणि उरलेली सर्व रक्कम हे यापूर्वी घेतलेलं अल्प मुदतीचं आणि दीर्घ व्याजदराचं किंवा जादा व्याजदराचं जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी ही रक्कम एक रकमी वापरावी, जेणेकरून कारखाना कर्जमुक्तीकडे नेता येईल अशा प्रकारची अपेक्षा जनता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बाळगून आहे। कारखान्याच्या जबाबदार सत्ताधाऱ्यांना आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली ही भावना कळवली आहे। मला अपेक्षा आहे की त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते वागतील, कर्जमुक्तीकडे कारखाना नेतील, सचोटीने भ्रष्टाचार मुक्तीकडे कारखाना नेतील आणि येऊ घातलेलं जे कर्ज आहे त्याची जी रक्कम आहे ती रक्कम शेतकरी, कामगार यांची देणी सबंधपणाने देऊन टाकण्यासाठी आणि मागे घेतलेलं अल्प मुदतीचं मात्र दीर्घ किंवा जास्त व्याजदराचं जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी ते वापरतील आणि कारखाना चांगल्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत। त्यांनी तसं करावं अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी, अकोले।